गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लार्जेस्ट नंबर फ्रॉम ॲरे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉलेस्ट नंबर पाहिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लार्जेस्ट नंबर फ्रॉम ॲरे बाय युजिंग असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. तर असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम मध्ये लार्जेस्ट नंबर फाइंड करायचे फ्रॉम ॲरे. तर त्याच्यासाठी गिवन दॅट आपल्याला 5 नंबर दिलेले आहेत, 12, 31, 02, 45 आणि 65. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण हेच नंबर घेतले होते स्मॉलेस्ट नंबर फाइंड करण्यासाठी. आता आपल्याला काय फाइंड करायचं, यांच्यामधून दिलेल्या ॲरे मधून दिलेल्या नंबर मधून आपल्याला लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा आहे. म्हणजे दिलेल्या नंबर मधून आपल्याला याच्यात मोठा नंबर कुठला आहे तो फाइंड करायचा आहे. आणि इथं 12, 31, 02, 45 आणि 65 याच्यामध्ये ऑब्व्हियसली कुठला नंबर मोठा आहे, 65 मोठा आहे. मग तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर त्याचा आपल्याला कोड लिहायचा आहे. तर त्याच्या अगोदर काही स्टेप्स आहेत ते मी क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला कोड लवकर समजेल. पहा, स्टार्ट केला आपण 12H पासून, म्हणजे एसआय पॉइंटर अशावरती जाईल 12H वरती. त्याच्यानंतर कम्पेअर, त्याचा पुढचा एलिमेंट कुठला आहे 31. 12 आणि 31 यांच्यामध्ये आपण कम्पेअर करणार आहोत. मग 12 आणि 31 मध्ये 31 हा मोठा आहे म्हणून आपण काय करू, त्याला चेंज करू 31. त्याच्यानंतर कम्पेअर, त्याचा पुढचा एलिमेंट्स नंबर्स कुठला आहे 2 आहे. मग 2 आणि 31 यांच्यामध्ये आपण कम्पेअर करू. मग काय होईल, नो चेंज होईल. त्याच्यानंतर कम्पेअर 45. 45 कम्पेअर करू आपण, चेंज होईल. त्याच्यानंतर 65 म्हणजे 45, 65 यांच्यामध्ये कम्पेअर करू. 65 हा मोठा आहे म्हणून तो अपडेट होईल, चेंज होईल. 65 इकडे येईल. आता पहा, प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर प्रिव्हियस व्हिडिओ आणि आताच्या व्हिडिओ मध्ये काय फरक आहे. तर प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण स्मॉलेस्ट नंबर फाइंड केलेला होता. आताच्या व्हिडिओ मध्ये आपण लार्जेस्ट नंबर पाहणार आहोत. आता दोघींमध्ये काय फरक आहे ते पण मी तुम्हाला क्लिअर करतो. पहा, स्मॉलेस्ट नंबर साठी आपण जीएससी वापरलेला आहे. मागच्या प्रिव्हियस व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पहा, म्हणजे हा कोड तुम्हाला लवकर अंडरस्टँड होईल. तर मागच्या व्हिडिओमध्ये स्मॉलेस्ट नंबर साठी आपण जेसी वापरला होता. जेसी इज नथिंग बट जम्प कॅरी. आणि लार्जेस्ट नंबर साठी आपण जीएनसी वापरणार आहोत. हा एक चेंज आहे फक्त. आणि दुसरा एक चेंज आहे, जिथं आपण स्मॉल वापरलाय तिथं आपण काय वापरतोय, लार्ज वापरतोय. हा एक मेन डिफरंट आहे. म्हणजे 2 चेंज करायचे तुम्हाला. जेसीच्या जागी जीएनसी, लार्जेस्ट वापरताना जीएनसी, स्मॉल वापरताना जेसी. लार्जेस्ट वापरताना आपण लार्ज वापरणार आहोत, स्मॉल वापरताना आपण स्मॉल वापरणार आहोत. आता पहा, सेम लॉजिक आहे स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट मध्ये. तरी मी एकदा क्लिअर करतो. डॉट मॉडेल स्मॉल डॉट डेटा. डेटा मध्ये आपण ॲरे डिफाइन केला. कितीचा घेतला आपण, 5 नंबर्स घेतले आपण, 12, 31, 02, 45 आणि 65. डीडब्ल्यू काय आहे तुमचा, डिफाइन वर्ड. का घेतला, कारण 16 बिटचा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. 16 बिट मधला लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा होता. लार्ज माहिती का नाही म्हणून आपण काय केलं, क्वेश्चन मार्क. डॉट कोड, डॉट कोड मध्ये आपण ऍक्च्युअल कोड स्टार्ट करतो. कोडचं सिंटॅक्स मध्ये आपण मूव एक्स कॉमा डेटा मूव एक्स कॉमा एक्स हा सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर मूव सी एक्स. सी एक्स इज नथिंग बट काउंटर. सी एक्स काय काउंटर आहे. टोटल एलिमेंट्स किती होते, 12, 31, 02, 45 आणि 65 म्हणजे 5 होते म्हणून काउंटर आपण किती घेतला, 5 चा घेतला. मूव एस आय. एस आय इज नथिंग बट द सोर्स इंडेक्स. म्हणजे इथं आपण पॉइंटर याच वर्क केलं. पॉइंटर ऑफसेट ॲरे. ऑफसेट ॲरे काय तुमचा ॲरे. मग एस आय सुरुवातीला एस आय ने काय कोणाला पॉइंट केलं, 12 ला पॉइंट केलं. कारण सुरुवातीचा नंबर 12 पासून स्टार्ट होतोय. 12 एक्स मध्ये मूव केला. त्याच्यानंतर डिक्रिमेंट सी एक्स. आता सी एक्स डिक्रिमेंट कुठपर्यंत होईल, कारण सी एक्स आता काय होईल तुमचा 5 होता, आता तो किती होईल, 4 होईल. मग 4 झाल्यानंतर पॉइंटर पुढे जाईल 31 वरती. पहा पुढे इन्क्रीमेंट एस आय, इन्क्रीमेंट एस आय. आता 2 टाइम्स इन्क्रीमेंट एस आय काय केलं, प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये मी क्लिअर केलेलं आहे. तर इन्क्रीमेंट एस आय यासाठी केलेलं आहे की 16 बिट आहे, म्हणजे 88 बिटने तो काय केला, इन्क्रीमेंट झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर एस आय इन्क्रीमेंट झाला म्हणजे तो 12 वरून 31 वरती आला. मग यांच्यामध्ये काय करायचं, आपल्याला कंपॅरिझन करायची. मग सीएमपी एक्स कॉमा एस आय. एस आय पुन्हा एक्स मध्ये गेला. यांच्यामध्ये लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा होता म्हणून आपण काय केला, लार्जेस्ट. 12 आणि 31 मध्ये 31 हा लार्ज आहे म्हणून तो काय झाला, प्रिंट झाला. त्याच्यानंतर जीएनसी वापरला. पहा, मी आताच सांगितलं जेसी स्मॉलेस्ट साठी वापरला होता. आता जीएनसी जम्प नॉट कॅरी. लार्जेस्ट साठी जीएनसी आला. जीएनसी नेक्स्ट, पुन्हा तो नेक्स्ट ला जाईल. नेक्स्ट ला गेल्यानंतर लूप अप, पुन्हा अपला येईल, पुन्हा इन्क्रीमेंट होईल, पुन्हा मग पुन्हा कंपॅरिझन होईल. असं कुठपर्यंत चालेल, 65 पर्यंत. आणि सी एक्स कुठपर्यंत चालेल, 0 होत तोपर्यंत. म्हणजे तो 5 वरून 4, 3, 2, 1, 0 होईल. त्याच्यानंतर मूव एक्स कॉमा एस आय आणि एक एक काय होतील, यांच्यामध्ये जो एक्स असेल म्हणजे जो शेवटचा नंबर होईल 65 तो काय असेल, लार्ज असेल. 65 कशामध्ये जाईल, लार्ज. आणि आउटपुट मिळेल तुम्हाला 65.
तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ आपण फॅक्टोरियल ऑफ नंबर पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.